मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेक इन महाडीच्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अपस्टॉकचे डिमॅट अकाउंट तुम्ही कशा प्रकारे घरी बसून ओपन करू शकता तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, अपस्टॉकचे अकाउंट कशासाठी ओपन केलं पाहिजे? तर मित्रांनो, हे एक ट्रेडिंग ॲप्लिकेशन म्हणजे या ॲप्लिकेशनमधून तुम्ही शेअर मार्केटमध्ये थोडीशी गुंतवणूकही करू शकता किंवा त्याच्यामधून माहिती घेऊ शकता। याच्यामध्ये शेअर मार्केटचे न्यूज येतात, त्याचे अपडेट सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये भेटतात। हे ॲप्लिकेशनचे अकाउंट ओपनिंग सुद्धा फ्रीमध्ये आहे, तुम्हाला एकही रुपया चार्जेस घ्यावा लागणार नाही। त्याच्या काळात प्रत्येक जण थोडी काही शेअर मार्केटमध्ये नॉलेज घेतलेच पाहिजे। जर तुम्ही दिवसाला 10 रुपये जर कमवत असाल, तुम्ही त्यातले 2-3 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत गेला शेअर मार्केटमध्ये, तुम्ही नॉलेज घेऊन तुम्हाला भविष्यात याचा खूप मोठ्या प्रकारे फायदा होऊ शकतो। आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत तुम्ही पण कशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आहे। त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याची मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर अशीच माहिती पण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपले ट्रेक इन महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। तर मित्रांनो, हे एक डीमॅट अकाउंट आहे, चार्जेस मध्ये अकाउंट ओपन करू शकता। म्हणजे अकाउंट ओपनिंग चार्जेस पूर्णपणे 0 आहेत, 1 रुपया तुम्हाला भरावा लागणार आहे। फ्रीमध्ये अकाउंट ही ओपन होऊन जाईल आणि तुम्हाला फ्रीमध्ये शेअर मार्केटचे नॉलेज भेटायला सुरुवात होईल। हे ॲप्लिकेशन मध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला या ॲप्लिकेशनला रेफर केल्यानंतर तुम्हाला प्रत्येकी रेफरचे 500, 600 किंवा 1200 रुपये सुद्धा भेटू शकतात। त्यामुळे असे तुम्ही महिन्याला जवळजवळ 30 ते 40 हजार आरामात कमवू शकता रेफर करून। अशा प्रकारे तुम्ही विदाउट इन्व्हेस्टमेंट ही ॲप्लिकेशन मधून पैसे कमवू शकता। तुम्हाला या ॲप्लिकेशनचे अकाउंट ओपनिंगची प्रोसेस मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगणार आहे। तुम्ही बाकीची प्रोसेस मी तुम्हाला माझ्या मोबाईल स्क्रीनवर नेतो आणि दाखवतो। मी दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा वेबसाईट ओपन होईल। परत तुम्हाला इथे एंटर युअर मोबाईल नंबरच्या ठिकाणी जो तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जो रजिस्टर मोबाईल नंबर करायचा आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आणि जो पुढे बाणाचा ऑप्शन दिला आहे ना त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP गेला असेल तो OTP तुम्हाला इथे टाकून कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। नेक्स्ट पेज परत अशा प्रकारे ओपन होईल। परत तुम्हाला इथे तुमची मेल ID ॲड करायची आहे। कंटिन्यू विथ गुगल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। परत जेवढ्या तुमच्या मेल ID आहेत लॉग इन तुमच्या मोबाईलमध्ये तेवढ्या मेल ID सर्व दिसतील। जी तुम्हाला अपस्टॉकमध्ये इथे जॉईन करायची आहे ती मेल ID तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। जी मेल ID तुम्ही आता सिलेक्ट केली होती त्या मेल IDवर एक OTP जाईल 6 अंकाचा, तो OTP तुम्हाला इथे टाकून कंटिन्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। आता नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन झाले। इथे तुम्हाला तुमचे पॅन कार्डच्या डिटेल्स टाकायचे आहेत, ते फुल्ली सिक्युअर आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही। एंटर युअर पॅनच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे आणि त्याच्याच खाली एंटर डेट ऑफ बर्थ ॲज युअर पॅन, जे पॅन कार्डवर तुमची जन्मतारीख आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दिसेल कन्फर्म दिस पॅन बिलॉंग टू यू। जो तुम्ही इथे पॅन कार्डचा नंबर टाकला होता त्या पॅन कार्डच्या नंबरवरून तुमचे डिटेल्स फेच केले जातील। इथे तुमचं नाव दिसेल, तुम्ही इथे बघू शकता तुमचं वडिलाचं नाव दिसेल। हे तुमचं पॅन कार्ड आहे का हे तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे। आता तुमचे बरोबर असेल तर कन्फर्म करा किंवा जर काही प्रॉब्लेम असेल तर चुकली असेल तर चेंज पॅन या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पॅन नंबर चेंज करू शकता किंवा चुकीचा टाकला असेल तो करेक्ट करू शकता। आता माझं बरोबर आहे, तुम्ही कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करून घेतो। परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल। इथे तुम्हाला तुमच्याविषयी थोडी माहिती विचारते, युअर ट्रेडिंग एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला ट्रेडिंगचा काही एक्सपिरियन्स आहे का। युअर ॲन्युअल इन्कम म्हणजे तुमचं 2 नंबर तुमचं वार्षिक उत्पन्न आणि युअर ऑक्युपेशन तुम्ही काय करता, जॉब करता, व्यवसाय करता हे तुम्हाला टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता मी टाकून घेतो। तुम्हाला अशा प्रकारे सर्व माहिती भरून घ्यायची आहे। तुम्हाला ट्रेडिंग एक्सपिरियन्स असेल तर येस किंवा नसेल तर नो करा। युअर ॲन्युअल इन्कम म्हणजे तुमचं ॲन्युअल इन्कम किती आहे तुम्हाला इथे त्या रेशो आहे त्यातून सेट करायचं आहे, ते सोपं आहे, तुम्ही सहज ते करू शकता। युअर ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही काय करता, व्यवसाय करता, नोकरी करता हे तुम्हाला टाकायचं आहे आणि परत खाली कंटिन्यूचं ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचे जेंडर सिलेक्ट करायचे, मेल फिमेल जे आहे ते सिलेक्ट करायचं आणि त्याच्या खाली परत मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का नाही, सिंगल असेल तर सिंगल, मॅरिड असेल तर मॅरिड हे टाकायचं आहे आणि परत तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। परत नेक्स्ट पेज टर्म अँड कंडिशनचं पेज आहे ते तुमच्यासमोर दिसेल। इथे तुम्हाला सर्व बॉक्समध्ये टिक करून तुम्हाला खाली कंटिन्यूचा एक ऑप्शन आहे, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल। इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे। इथे तुम्ही सिग्नेचर तुमच्या ब्लँक पेपरवर सिग्नेचर करून त्याचा फोटोही अपलोड करू शकता किंवा तुम्ही इथे ड्रॉ सिग्नेचर डिजिटली या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डिजिटलीही तुम्ही सिग्नेचर ड्रॉ करू शकता। आता मी तुम्हाला डिजिटली सिग्नेचर ड्रॉ कशी करायची हे दाखवणार आहे। तर इथे ड्रॉ सिग्नेचर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर
ड्रॉ सिग्नेचर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला जी पांढरी जागा दिलेली आहे तिथे तुम्ही तुमच्या बोटाने इथे तुम्हाला तिथे सिग्नेचर करायचे आहे. जी सिग्नेचर पॅन कार्डवर आहे तीच इथे तुम्हाला करायची आहे. मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दाखवली आहे. तुम्ही इथे सिग्नेचर करायची. ती सिग्नेचर केल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं. जर सिग्नेचर चुकली असेल तर इरेजॉल ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ते खोडू शकता. परत तुम्ही बरोबर सिग्नेचर करून तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मी माझी सिग्नेचर करतो आणि कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घेतो. परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुमचा ॲड्रेस आलेला असेल ते पॅन कार्डवरून घेतलेला असेल. इथे तुम्हाला ॲड्रेस जर चुकीचा वाटत असेल जर चेंज करायचं असेल तर यूज डिफरंट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ॲड्रेसवर तुमचा मताने ॲडही करू शकता. किंवा बरोबर असेल तर तुम्हाला प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. आता माझा ॲड्रेस बरोबर आहे त्यामुळे प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करून घेतो. परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुम्हाला तुमची सेल्फी अपलोड करायची आहे. सेल्फी घेताना काळजी घ्यायची आहे. तुमच्या डोक्यावर टोपी नसावी, तुमच्या डोळ्यावर गॉगल नसावं हे याची दक्षता घ्यायची आहे. परत तुम्हाला खाली ऑप्शन आहे टेक अ फोटो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल. कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये बघायचं आहे आणि तिथे तुम्हाला गोल सर्कल असेल त्या सर्कलमध्ये हिरवी रेषा आली की तुम्हाला टेक फोटो या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे. आता मी माझा फोटो काढतो आणि परत फोटो काढल्यानंतर ते ॲटोमॅटिक सबमिट होते. तुम्हाला सबमिट ही करायची गरज नाही. तुम्ही तो फोटो काढायचा आणि कन्फर्म करायचं. मी माझा फोटो काढतो आणि कन्फर्म करतो. परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुम्हाला बँक अकाउंट लिंक करायचं आहे. तर तुम्ही UPIनेही सिलेक्ट करू शकता किंवा मॅन्युअली सुद्धा सिलेक्ट करू शकता. तर मित्रांनो हे कशासाठी पाहिजे जर तुम्ही ट्रेडिंग करताना या अकाउंटमधूनच या अपटॉकमध्ये पैसे ॲड करू शकता आणि जर तुम्ही रेफर करून पैसे कमवाल तर तुम्ही याच अकाउंटमध्ये ते पैसे विड्रॉही करू शकता. दुसऱ्या अकाउंटमध्ये तुम्ही घेऊ शकत नाही. जे अकाउंट तुम्ही लिंक करणार अपटॉकला त्याच्यामध्ये तुम्ही पैसे घेऊ शकता. ट्रेडिंगचे असो किंवा रेफर इन्कमचे असे तुमचे. तुम्हाला ॲड डिटेल मॅन्युअली ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड मॅन्युअलीवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. परत एंटर अकाउंट म्हणजे डबल तो अकाउंट नंबर टाकायचा आहे. तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे. जो बँकमध्ये नेम आहे ते तसं तुम्हाला टाकायचं आहे. खाली स्क्रोल करत जाऊन परत तुम्हाला बँक अकाउंट सेव्हिंग आहे का करंट टाकायचं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला स्क्रोल करत खाली जायचं आहे. परत तुमचं अकाउंट सेव्हिंग आहे का करंट हे बघून तुम्हाला खाली परत एक सबमिटचं ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे बँक अकाउंट व्हेरीफाय व्हायला काही टाईम लागू शकतो. 1 ते 2 मिनिट लागू शकतात. तर तुम्हाला तेवढ्यापर्यंत वेट करायचं आहे. ते वेट केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक नेक्स्ट पेजवर परत ॲटोमॅटिक नेक्स्ट पेज लोड होईल. परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. तुमचे बँक अकाउंट व्हेरीफाय झाल्यानंतर ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला ऑफर दिसेल म्हणजे 0 कमिशन आहे. हे ॲप्लिकेशन बाकीच्या ॲप्लिकेशनचे बेस्ट आहे. ट्रेडिंगसाठी, शिकण्यासाठी, रेफरसाठी सगळ्यासाठी हे ॲप्लिकेशन बेस्ट आहे. परत तुम्हाला खाली कंटिन्यूचं ऑप्शन दिसेल. या ऑप्शन तुम्हाला सिम्पलचं क्लिक करायचं आहे. परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. इथे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग सेगमेंट तुम्हाला जर ॲक्टिवेट करायचं असेल तर तुम्हाला इथे 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट अपलोड करावं लागतं. याची आता काही गरज नाही. त्यामुळे तुम्हाला अपलोड लेटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली कंटिन्यूचं एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुम्हाला नॉमिनीचे पेज दिसेल. इथे ॲड नाव ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची नॉमिनी ॲड करावी लागेल. अँड ॲड लेटर केल्यानंतर तर तुम्ही नंतरही ॲड करू शकता. आता मी ॲड लेटर ऑप्शनवर क्लिक करणार आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. परत तुम्हाला इथे साइन ॲप्लिकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. तुम्हाला इथे टर्म अँड कंडिशनचा एक छोटासा टिक बॉक्स दिसेल. त्याच्यावर टिक करून तुम्हाला सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. परत इथे नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुम्हाला साइन करायचे. वरती एक छोटासा टिक बॉक्स आहे त्याच्यावर टिक करून खाली तुम्हाला तुमचा इथे आधार नंबर टाकून सेंड OTP या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. जो आधारला रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP जाईल. तो OTP इथे तुम्हाला टाकून व्हेरीफाय OTP या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. काही वेळेस OTPसाठी टाईम लागतो. तो वेट करून तुम्हाला तो OTP टाकून व्हेरीफाय OTP या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त वेट करायचं आहे. 1 ते 2 मिनटामध्ये ॲटोमॅटिकली नेक्स्ट पेज लोड होईल. म्हणजे ॲटोमॅटिकली तुमचं आता ॲप्लिकेशन सबमिट होणार आहे. तुम्ही बघू शकता आता माझं ॲप्लिकेशन ॲटोमॅटिक सबमिटसुद्धा झालेलं आहे. 3 ते 4 वर्किंग दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या मेल ID वरती लॉग इन ID पासवर्ड मिळून जाईल. तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मेसेज नाही मिळेल किंवा मेल IDने मिळेल. 1 ते 2 दिवसात मिळून जातो. पासवर्ड आल्यानंतर मी तुम्हाला लॉग इन देखील करून दाखवणार आहे.
मित्रांनो, मी ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर 2 दिवसामध्ये मला असा मेल आला की तुमचा अपस्टॉक्स अकाउंट ॲक्टिवेट झालेला आहे, तुम्ही आता लॉग इन करू शकता. मी लॉग इन हिअर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर माझ्या मोबाईलचे प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन होईल आणि तिथून तुम्हाला एक त्यांचं जे अपस्टॉक्सचं ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला दिसेल. ते ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये लॉग इन करता येईल. मी आता लॉग इन हिअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर माझ्या ॲप्लिकेशनमध्ये माझ्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन होईल आणि प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही इथे बघू शकता अपस्टॉक इन्स्टॉलचं ऑप्शन दिसेल. इन्स्टॉल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून अपस्टॉकचे हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. अपस्टॉक्स ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर त्याला परमिशन दिल्यानंतर परत साइन अप अँड लॉग इनचा असा ऑप्शन दिसेल. इथे तुम्ही जो अपस्टॉकमध्ये अकाउंट ओपन करताना जो नंबर दिला होता तो इथे तुम्हाला नंबर टाकायचा आहे आणि कंटिन्यू या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP जाईल, तो OTP टाकून तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुम्हाला आता 6 अंकी तुमचा एक पिन सेट करावा लागतो, तो लॉग इन करताना लागतो. त्यामुळे तुम्हाला इथे तो तुमचा मनाचा 6 अंकी पिन तुम्हाला इथे सेट करून घ्यायचा आहे. पिन सेट केल्यानंतर परत इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलची फिंगरप्रिंट इथे ॲप्लिकेशनला लॉग इन करताना वापरायची आहे का इथे तुम्हाला विचारलं आहे. सेटअप केलं की तुम्ही इथे फिंगरप्रिंटने तुम्ही लॉग इन करू शकता किंवा तुम्हाला आताच करायचं नसेल स्किप फॉर नाव या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही स्किपही करू शकता. तर मी स्किप फॉर नाव ऑप्शनवर क्लिक करून स्किप करून घेतो. परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुम्हाला विचारलं आहे तुम्ही ट्रेडिंगची सुरुवात केली आहे का, तुम्ही चांगले ट्रेडर आहात. जर तुम्ही ट्रेडिंगची आता सध्या सुरुवातही केली आहे, तुम्ही शिकत आहात, तर तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन आहे बिगनर. आणि जर तुम्ही चांगले ट्रेडर असाल तर तुम्हाला 2 नंबरचे ऑप्शन आहे प्रो ट्रेडर्स. आता आपण सध्या सुरुवात केली आहे त्यामुळे बिगनर ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून कंटिन्यू या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण ॲप्लिकेशनमध्ये सक्सेसफुली लॉग इनसुद्धा झालेलो आहोत. इथून तुम्ही आता ट्रेडिंगही करू शकता आणि रेफरही करू शकता. प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचे रेफर लिंकही काढू शकता. रेफर लिंक काढल्यानंतर तुम्ही मित्राला शेअर केल्यानंतर तुमच्या मित्रांनी अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेफरचे 500-600 रुपये जे काय ऑफर चालू असेल त्याचे पैसे भेटतात. ते तुम्ही डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा त्याचं ट्रेडिंगही करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ट्रेडिंग करून रेफर करून पैसे कमवू शकता. याच्यामध्ये डिटेल्स ट्रेडिंग कशी करायची याच्याविषयी व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही त्याच्यावरही व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपले टेक इन महाराज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका. मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.